नमस्कार सर्वांना. तर मला बरेच जणांचा एक प्रश्न होता की दिशा RPLI म्हणजे जी पोस्टाची रूरल इन्शुरन्स पॉलिसी आहे तर ती काय आहे. तर RPLI म्हणजे ही खेड्यातल्या किंवा ग्रामीण भागातल्या लोकांसाठीचा पोस्टाचा इन्शुरन्स आहे आणि PLI म्हणजे पोस्टल लाईफ इन्शुरन्स हा शहरी भागातल्या लोकांसाठी ज्यांच्याकडे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट किंवा डिग्री सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी PLI असतं. तर मला तुम्हाला सांगायचं आहे मेन काय झालेलं आहे जे LIC आहे. मी LICच्या विरोधात नाही, पण मोस्ट ऑफ द लोकांकडे LICची पॉलिसी असते. आता 2024-25 मध्ये LICचा जर टोटल प्रॉफिट तुम्ही बघितला 2024-25चा तर 40,637 करोड एवढा प्रॉफिट त्यांनी एका वर्षात कमवला आहे. तुम्ही सांगा हा प्रॉफिट त्यांनी कुठून कमवला. तर ज्या लोकांनी त्यांच्याकडे पॉलिसी काढली त्यांच्याच खिशातून त्यांनी हा प्रॉफिट कमवला आहे. मग ती जी इन्शुरन्स पॉलिसी आहे तशाच प्रकारची आपली इन्शुरन्स पॉलिसी आहे पोस्टाची, पण आपली जी इन्शुरन्स पॉलिसी आहे यात प्रीमियम अतिशय कमी आहे आणि प्रॉफिट जास्त आहे. तेच LICचा प्रीमियमही जास्त आहे आणि प्रॉफिट कमी आहे. त्यामुळे LICने इतका प्रॉफिट कमवला आहे. मी त्यांच्या विरोधात नाही, मी फक्त एक कंपॅरिझन करते आहे. तेच तुम्ही पोस्टाचा प्रॉफिट घेतला तर पोस्ट ऑफिस प्रॉफिटमध्ये नाही का. तर पोस्ट ऑफिस फक्त आणि फक्त गरीब जनतेला मदत करण्यासाठी त्यांची प्रत्येक एक योजना राबवत असतं आणि त्याचा पूर्णपणे जो उपयोग असतो जो फायदा असतो तो गरीब जनता किंवा आपले जे कस्टमर असतात ते घेत असतात. तर PLI म्हणजे काय हे तुम्हाला मी आता सांगते. तर PLI म्हणजे पोस्टल लाईफ इन्शुरन्स. आता हा इन्शुरन्स पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून चालू आहे, पण त्याचा प्रचार प्रसार तितक्या प्रमाणावर झाला नाही आणि त्याचाच फायदा LIC सारख्या कंपनीजने घेतला आणि ते प्रॉफिटमध्ये गेले. तर PLI आणि RPLI काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र लागतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, 3 फोटो. ओके. आता याचा उपयोग काय असतो तर PLI मध्ये 1,000 रुपयाला 52 रुपये बोनस दिला जातो. म्हणजे हा कोणत्याही इन्शुरन्स कंपनीने दिलेल्या बोनसपेक्षा सगळ्यात जास्त आहे. तुम्ही मार्केटमध्ये कुठेही तपास करू शकतात. तर 1,000 रुपयाला 52 रुपये इतका बोनस PLI या पॉलिसी अंतर्गत दिला जातो आणि ही लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे. म्हणजे याच्यात माणसाला पैसे मिळवण्यासाठी मरायची गरज नसते. माणूस मेला तरी पैसा मिळतो आणि माणूस जगला तरी पैसा मिळतो. आता जे टर्म इन्शुरन्स पॉलिसी आहे ज्या बाहेर बाजारात आल्या आहेत त्याच्यात माणसाला कंपल्सरी मरावंच लागतं, बरोबर. तसं आपलं नाही आहे. आपल्या पोस्ट ऑफिसने माणसाला त्याच्या